या देवळावरच्या खूप आठवणी आहेत मित्रांनो. देऊळ म्हटलं की जुन्या आठवणींपैकी असं म्हणाल तर मे महिन्याच्या सुट्टीत तर रविवारचं तर सर्व मुलं जायचीच आंघोळ करायला देवळावरती. पण मे महिन्यात एप्रिल महिन्याची परीक्षा संपल्या की तेव्हा मला 3री-4थीची गोष्ट असेल की त्या एप्रिल महिन्यामध्ये सगळी मुलं आमच्या इथे सगळी ओटी भरलेली असायची आमची. आणि त्यावेळेला मग दुपार झाली की आमचं दुकानही असायचं आणि शेतीही असायची. त्यामुळं बाबा या सुक्या दिवसामध्ये शेतीची इतर कामं करायची, बैल बांधलेले असायचे. त्याच्यामुळं दुपारी बैलांना पाण्यावर घेऊन जावं लागायचं आणि दुपार झाली की सगळी मुलं यायची आमच्या इथे आणि सर्व सोबत जायचो आम्ही. आमचा मोऱ्या बैल होता आणि काळू होता. तर त्यांना घेऊन आम्ही देवळावर जायचो आणि ती हरण एक आहे, त्या हरडीला बांधून ठेवायचो. पोरं तिथे आंघोळी करायची सगळी मस्तपैकी. तोपर्यंत मी थांबायचो तिथे आणि ते झालं की अर्ध्या तासाने आम्ही ते सगळे कोण कॅन घेऊन जायचे छोटे छोटे पाणी घेऊन येण्यासाठी, कारण तेव्हा नळपाण्याची योजना नव्हती. तर त्या आठवणी खूप अशा तिकडे गेल्यानंतर येतात. तर सगळी मुलं अशी त्या मे महिन्यात आंघोळी करण्यासाठी देवळावर आम्ही सोबत जायचो आणि ते करवंद, फणस, काजू खायची ती मजाच वेगळी होती त्या गोष्टी. नमस्कार मंडळी, सुधीर कुळे, SK सुधीर कुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता थंडीचा महिना सुरू झालेला आहे. थंडी आणि काळजी घ्यावा स्वतःची, कारण सर्दी खोकल्याचा या वातावरणामध्ये खूप त्रास होतो. तर आज आम्ही आलो आहे रानामध्ये. त्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये जवळजवळ 7 ते 8 दिवस पाणीच येत नाही आहे. तर पाणी येत नाही त्याच्यामुळं पाण्याचं साधन नाही आहे. तर त्याच्यामुळं इकडे देऊळ म्हणतात, देवळाच्या खाली हा झरा आहे, होळ आहे. देवळावरती आलो आहे टाकलेले कपडे धुण्यासाठी. तर सोबत आलो आहे आम्ही वगैरे सगळे राहणं आहे. आणि पूर्वी अगोदर हे देऊळ असं गजबजलेलं असायचं, कारण त्यावेळेला सगळी पुराणा पाणी पाजण्यासाठी दुपारच्या वेळेला यावेळेला येत असतं तिकडे. आणि महिला या कपडे धुण्यासाठी येत असतात. त्यावेळेला नळपाणी योजना नव्हती आम्ही लहान असताना त्यावेळेला. तर हा जो परिसर आहे ना, हा खालचा हा जो परिसर आहे, हा इथे मोठं ते बघा हे बांधलेलं दिसतंय. तिथे असा काय त्याला म्हणतात, बंधारा टाईप बांधलेला असायचा. आणि ही जी जागा आहे ना अशी, ती पूर्ण ही पाण्याने अशी भरलेली असायची. त्यामध्ये आमच्या गावातले काही दुसरा डबका असायचा, त्याच्यामध्ये म्हशी वगैरे बसायच्या. तर आता सगळं हे जंगल झालं, इकडे सगळी झाडी वाढली. त्यावेळेला सगळं असं मोकळं असायचं, कारण सुटसुटीत सगळं झाडं तोडून वगैरे असं क्लीन असायचं. त्यावेळेला यांची चोकडी पण आले बघा. त्यावेळेला इथे एक डबकं होतं मोठं सरोवरासारखं. ते गणपतीचा डबक असं म्हणतात त्याला. म्हणजे कसं त्या याच्यामध्ये गणपती आम्ही विसर्जनाला यायचो पूर्वी इकडे सुरुवातीला. गणपतीचा डबक असं म्हणायचं. असं मोठा असायचा, त्याच्यामध्ये तो तलावासारखा होता आणि वरून लहान मुलं त्या डबक्यामध्ये पोहण्यासाठी उड्या मारत असत आंघोळी करण्यासाठी. तर त्यावेळेची ती खास मजा होती. निवाचं झाड होतं, निव असतं एक असा, ते निवाचं झाडसुद्धा होतं मोठं. ते वादळामध्ये पडून गेलेलं आहे. एक फणस होता तिथे मोठा, तोही गेलेला आहे बघा. ही पूर्वीचा इथे काहीच झालेलं नाही आहे. हे सगळं फक्त आता हा ओढा दिसतोय. आणि हे खालच्या वाडीमध्ये आमच्या पाण्याची लाईन नेल्यामुळे हे बांधलेलं आहे. त्यामुळे हा जो डबक होता, तो डबका होता, तो पूर्ण म्हणजे त्याचा नष्ट झालेला आहे तो. तर ही पूर्वीची जी शोभा होती ती सगळी गेलेली आहे. आणि आमच्या शाळेच्या 4थीपर्यंत आमच्या गावात शाळा आहे. त्या शाळेमध्ये वनभोजन असायचं. वनभोजन, आता वनभोजन होतं ते म्हणजे कसं चिकन वगैरे सगळं असतं किंवा इतर हे असतं असं आता असतो वनभोजनला शाळेच्या. पण पूर्वी कसं पैसा कमी असल्यामुळे खीर असायची आमच्या वेळेला. नागती गुरुजी वगैरे ते गुरुजी होते त्यावेळेला आमचे. तर इथे ही पायर आहे, इथे
पायरीच्या इथे असं थोडं बसायला एकदम मस्त आहे. आणि तिथे ती खीर बनवली जायची. गावकीचं हे असायचं, तांब्याच्या धातूचा काय त्याला म्हणतात, तो हंड्यासारखा असतो, तो तपेला असायचा. त्याच्यामध्ये ती खीर बनवली जायची. आणि ती खीर इथे येऊन सर्व मुलांना तो वनभोजन असायचं त्यावर. ती वेगळी मजा होती. इकडे आल्यावरती त्या गोष्टी आठवतात सगळ्या. आणि हे सगळं आता बघा, हे पूर्ण आहे ना, तिकडे करवंदी, दिंडा आणि हे जी झाडं आहेत ती वाढलेली आहेत सगळी. कारण इकडे कोण येतच नाही त्या कामानिमित्त. पूर्वी सगळं गुरंढोरं चालू असायची इकडे. तर इकडे बघा एकही शेणाचं हे दिसत नाही, शेणपुडी दिसत नाही आहे. त्यामुळे विशेष करून गुरं जी आहेत कदाचित क्वचित आली पाणी प्यायला तर ते इकडे येत नाही. हे सगळं पुढे नदीवर जाण्याचा सुद्धा हा इथून रस्ता होता. खाली भारजा नदी आहे गोड्या पाण्याची, तिकडे उन्नवऱ्यावरती सुद्धा इथूनच रस्ता होता पूर्वी. तो सुद्धा पूर्ण हे वहिवाट नसल्यामुळे पूर्ण हे झालेलं आहे. म्हणजे काय त्याला बोला, त्याचं काही राहिलेलंच नाही आहे. तर अशी ही तरा आहे आता सगळ्या या कोकणातली, किंवा गावोगावची म्हणायला हरकत नाही. कारण जे आडमार्गाचे गाव आहेत ना, तिथली लोकं जी आहेत ती उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थलांतरित झालेली आहेत. त्यामुळे हे सगळं असं भकास पडत चाललं आहे सगळं. खूप मोठी शोकांतिका आहे या कोकणाची. तर असो, आता हे इथलं काम उरकून आम्हाला थोडा वेळ निघू. तरी इकडे दाखवण्यासारखं असं काहीच नाही आहे. सगळं जंगल झालेलं आहे बघा, पूर्ण जंगल आहे हे सगळं. हा थोडा फक्त इथला हे आहे, हे सगळं पूर्वीची शोभा होती, भकास झालेलं आहे सगळं. त्यामुळे पाणी नसल्यामुळे आम्ही कपडे धुण्यासाठी आलेलो आहे सोबत. तर ठीक आहे, हा छोटासा व्हिडिओ होता बऱ्याच दिवसानंतर. कारण मी आजारी होतो, थोडं ताप आणि थंडी, सर्दी खोकला होता. बरेच दिवस गॅप गेला व्हिडिओमध्ये. तर हा आता व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात. खूप खूप धन्यवाद आपले.